त्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विचारसागर तरंग तिसरा आणि तिसऱ्या तरंगाचा उपोद्घात अर्थात प्रस्तावना. त्यामध्ये ग्रंथकार काय बोलतायत तो विचार आपण आरंभी करूया. तरंग तिसरा. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. चार अनुबंध यथार्थ समजून घेऊन अधिकारी पुरुषाने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरू शरण जाऊन हा ग्रंथ श्रवण पठण करावा, म्हणजे त्यास मोक्ष साधन जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होईल, असं ग्रंथकार या प्रस्तावनेमध्ये बोलतात. आपण पाहिलं 7 तरंगाने युक्त हा ग्रंथ आहे. ग्रंथीचा भेद, संशयाचा छेद आणि कर्माचा क्षय करणारा एक अलौकिक घागरमे सागर, संपूर्ण अध्यात्म विश्व एका घागरेमध्ये सामावं असा हा विचार सागर नामक ग्रंथ. त्यातील 2 तरंगाचा विचार पूर्ण करून तृतीय तरंगामध्ये आपण पदार्पण करत आहोत. या तृतीय तरंगामध्ये परवादिशच्या पाठामध्ये भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य आणि गुरुराम गुरु स्वानंद सुखनाश सद्गुरू जोग महाराज या दोन्ही महापुरुषाचा चरित्राचं साम्य अशा पद्धतीने काहीसा विचार करण्याचा आपण प्रयत्न केला. का तर त्याचं कारण मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीचं मुक्तता, दिपी दिशे पाहता आपुलीचं वस्तू, किंवा हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. असं आहे. अशा महापुरुषाचं चिंतन केल्याच्या नंतर आपल्या जीवनात हा तर लाभ होतो, किंवा माऊली म्हणतात विपाया आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो तयाती प्रशंसिता लाभू आथी. म्हणून आपण तोही विचार केला. कारण योगायोगाने गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आपले आध्वर्य जोग महाराज यांचा पुण्यतिथीचाही काळ होता. आणि विचारसागराचा तिसरा तरंग म्हणजे गुरुतत्वाचाच आपल्याला परिचय करून देणार आहे. म्हणून तो विचार आपण थोडासा केला. गुरु अर्थात त्यालाच आचार्य असे म्हणतात. आचुनोती ही शास्त्रार्थम आचार्य स्थापित तेपी स्वयं आचर्यते यस्मात आचार्यस्तेन कथ्यते. आचार्य शब्दाची ही संस्कृत विचारसागरामध्ये केलेली व्याख्या आहे. आचार्य म्हणजे कोण? आचुनोतो ही शास्त्रार्थम, सर्व शास्त्रार्थाचं ते काय करतात, एक प्रकारचं चयन करतात. आणि आचार्य स्थापित तेपी, आणि त्या आचार्याची स्थापना आपल्या सत्शिष्याच्या सद्भक्ताच्या ठिकाणी देखील करतात. बरं, इतरच ठिकाणी स्थापना करतात असं नाही, स्वयमेव आचरित, स्वतः देखील त्याचं आचरण करतात. आचार्यस्तेन कथ्यते, म्हणून त्यांना आचार्य असं म्हणतात. तर मग असे आचार्य श्रीगुरु यांच्या बाबतीमध्ये प्रत्येक तरंगाच्या आरंभी एक छोटीशी पंक्ती त्यांनी दिलेली आहे. ती म्हणजे श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. आपण बोललो श्री शब्दाचा अर्थ काय केला होता? ब्रह्मविद्या. गु शब्दस्थ अंधकारशात, ऋ शब्दस्थ निरोधका, अंधकार निरोधित्वात गुरुरीत्या विधीयते. गु शब्दाचा अर्थ अंधकार कोणता? अज्ञानरूपी अंधकार. आणि ऋ शब्दाचा अर्थ प्रकाश कोणता? तर ज्ञानरूपी प्रकाश. आणि त्या ज्ञानामध्ये 2 प्रकार आहेत. एक स्थूल अज्ञान घालवणारं ज्ञान आहे, आणि दुसरं मूल अज्ञान घालवणारं ज्ञान आहे. तर मूल अज्ञान घालवणारं ते ज्ञान आहे, ते ज्ञानाने जे संपन्न असतात त्यांच्यापुढे श्री शब्द लावला जातो. त्या ज्ञानाने संपन्न परमात्मा आहे. म्हणून श्रीवत्सलांचन हृदय विलासन दीन दया घनरे, त्यांच्यापुढे श्री लावलेला आहे. त्या ज्ञानाने संपन्न सद्गुरू असतात, म्हणून श्रीगुरु सारिका हस्तपाठी राखा, त्यांच्यापुढे श्री लावलेला आहे. आणि त्या ज्ञानाने संपन्न संत असतात, म्हणून श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. म्हणून इथेही त्या ज्ञानाने संपन्न असल्यामुळे श्री शब्द लागला. म्हणून श्री म्हणजे ब्रह्मविद्या, ऋ म्हणजे तेच ब्रह्मविद्यारूपी ज्ञानरूपी प्रकाश, आणि गु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार. मग ज्ञानरूपी प्रकाशाच्या द्वारा अज्ञानरूपी अंधकार सत्शिष्याच्या ठिकाणचा जो निवृत्त करतो त्याला श्रीगुरु म्हणतात. आणि म्हणून माऊली त्यांच्या बाबतीत म्हणतात श्रीगुरु सारेखा असता पाठी राखा, मग इतराचा लेखा कोण करी. का तर ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरेलो गुरुकृपे. माऊलीची अनुभूती आहे.
आणि आपल्यालाही म्हणतात म्हणून जाण तेनो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. असे श्री गुरु कसे आहेत ते सच्चिदानंद आहेत. कारण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्म कसं आहे सच्चिदानंद रूप आहे. सद्रूप काय आहे तर त्रिकाल बाध्यत्वम सत्यत्वम सच्चेत न बाध्येत सत्यत्वम बाधराहित्यम. तिने कालात त्याचा बाध होत नाही म्हणून आपण त्याला सत म्हणतो. अवेद्यत्व सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम सगळ्या जगाचं प्रकाशन करतं त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची आवश्यकता नाही म्हणून त्याला चिद्रूप म्हणतो. आणि यमात्मा परानंद परप्रेमास्पदम यत मान भूयमी भूय असं मी ती प्रेमात्मनी विक्षेते म्हणजे परमप्रीतीचे विषय असल्यामुळे ते आनंदरूप आहे. आणि श्रीगुरु काय साक्षात तेही ब्रह्म आहे. संतही ब्रह्म आहे श्रीगुरुही ब्रह्म आहे. संताला ब्रह्म तुकोबराय म्हणतात श्रीगुरुला ब्रह्म ज्ञानोबराय म्हणतात. संतांना ब्रह्म तुकोबराय म्हणताना तुकोबराय म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराय आले दीनजना. आणि गुरुला ब्रह्म म्हणताना ज्ञानोबराय म्हणतात उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूर्वी ती आरती शिष्याची. असे श्रीगुरु कसे सच्चिदानंद ब्रह्मरूप आहेत. कारण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. आणि अशा असणाऱ्या सच्चिदानंदरूप असणारं तर जे परब्रह्म आहे ते परब्रह्मच शिष्याची सद्भक्ताची करुणा उपाधी स्वीकार करून या धरातलावरती अवतीर्ण झालेले असे सच्चिदानंद ब्रह्मरूप असणाऱ्या श्रीगुरुला आम्ही काय करतो नाम नमस्कार करतो. आणि म्हणून आपण म्हटलो नमपदाने कोणतं मंगलाचरण साधलं नमस्क्रियात्मक मंगलाचरण साधलं. आणि श्रीगुरु सच्चिदानंद नंदाय या पदाने कोणतं नमस्कार मंगल साधलं तर वस्तुनिर्देशरूप मंगल साधलं. आणि कशा करता तर अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविना चत्वारी तस्य वर्धनते आयु विद्या यशोबलम यांचा आशीर्वाद प्राप्त होण्याकरता. म्हणजे पंक्ती जरी छोटी दिसली तरी तिन्ही प्रकारचे मंगल साधलेले आहेत. म्हणजे बिंब तरीबचकी एवढे पै प्रकाशाची त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी असं जसं म्हणावं तशा पद्धतीने प्रत्येक तरंगाच्या आरंभी पंक्ती जरी छोटी असली तरी श्रेयांशी बहुविघ्नाने भवंती चांगल्या कार्यामध्ये अनेक विघ्न येतात. आणि म्हणून समाप्ती काम मंगलम आचरेत ते कार्य निर्विघ्नरित्या समारोपापर्यंत शेवटापर्यंत जावं याकरता मंगलाचरण करावं लागतं. म्हणून मंगलाचरण प्रत्येक तरंगाच्या आरंभी एवढ्या छोट्याशा पंक्तीने ग्रंथकार एक प्रकारचं मंगलाचरण करतात. तिसऱ्या तरंग उर्पी आता एक प्रकारचा हा स्वतंत्र ग्रंथ आहे. हे प्रकारचं जसे 18 पुराण आहे त्यातलं हे गुरुपुराण आहे. हा तरंग म्हणजे काय एक प्रकारचं गुरुपुराण आहे. गुरुची सांगोपांग सूत्ररूपाने गुरुतत्वाचा परिचय या तरंगामध्ये पंडित साधू निश्चलदासजीने आपल्यासमोर करून दिलेला आहे. का करून देतात कारण गुरुतत्व हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. नादबाबा तर म्हणतात प्रवृत्ती निवृत्तीकृत कार्या अवश्य पाहिजे आचार्या आपमती भजता राया अनेक आपाया माझी पडे. प्रवृत्ती शब्दाचा अर्थ आहे प्रपंच व्यवहार निवृत्ती शब्दाचा अर्थ आहे परमार्थ. आणि दोन्ही मार्गातील साधकाला अपेक्षित साध्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्याला श्रीगुरूचं मार्गदर्शन अत्यंत गरजेचं आहे. आपले डॉक्टर बाबा आणि त्यांचे गुरुजी आनंद आश्रम स्वामी महाराज ते तर म्हणायचे जिथे चोराला गुरु लागतो तिथे अध्यात्मात गुरु लागणार नाही का. तर चोराला सुद्धा चोरी करण्याचं मार्गदर्शन त्याला त्याच्या गुरुकडनंच भेटतं. मग तिथेही गुरु लागतो प्रपंचातही गुरु लागतो प्रत्येक क्षेत्रात गुरु लागतो. आणि अध्यात्मात तर लागतोच लागतो. माऊली तर म्हणतात गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे. म्हणजे गुरुशिवाय तरुणोपाय नाही. म्हणून धरावे ते पाय आधी आधी काय पूर्वार्ध आठवतो का धरावे ते पाय आधी आधी असं म्हटलेलं आहे. किंवा सद्गुरु वाचून संसारी तारक नसेचे निष्ठंक आन कोणे. म्हणून त्या गुरुतत्वाचा परिचय करून देण्यापूर्वी थोडंसं मागचा एक अनुसंधान म्हणून 1-2 पंक्ती आपल्यासमोर ठेवतात. ते म्हणतात 4 अनुबंध यथार्थ समजून घेऊन. अनुबंध शब्दाचा अर्थ काय पाहिलेला आहे आपण ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथात प्रवेश होतो त्याला अनुबंध असं म्हणतात. आणि ते किती आहे 4 म्हणून त्याला शब्द दिलेला आहे अनुबंध चतुष्टय. असे साधारण एक 4 चतुष्टय आपण मागे पाहून आलो. अनुबंध चतुष्टय त्यातला पहिलाच अनुबंध अधिकारी त्याच्यात पाहिलं ते साधन चतुष्टय त्याच्यातच पुन्हा साधन चतुष्टयात पाहिलं पुन्हा श्रवणादी चतुष्टय आहे ना. म्हणजे अनुबंध चतुष्टय साधन चतुष्टय श्रवणादी चतुष्टय नंतर पुन्हा ते प्रतिबंध चतुष्टय पण आहे पण त्याच्यात 3 चतुष्टय पुन्हा म्हणजे 12 प्रतिबंध आहे साधारण. म्हणजे हे सगळे म्हणजे बऱ्याच गोष्टी चतुष्टयाने सांगितलेल्या आहेत. 4-4 म्हणून सांगितल्या काही 3-3 म्हणून सांगितल्या काही 5-5 म्हणून सांगितल्या. मग त्या वेळेला हे साधारण 3 चतुष्टय आपल्याला तर गेले. अनुबंध चतुष्टय
साधन चतुष्टय आणि श्रवणादी चतुष्टय, त्यातील अनुबंध चतुष्टय म्हणजे ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथात प्रवेश होतो. आणि त्या अनुबंध चतुष्टयाचा विचारच आपण दोन्ही तरंगामध्ये केला. पहिल्या तरंगामध्ये अनुबंध चतुष्टयाचाच विचार केला, दुसऱ्या तरंगामध्ये अनुबंध चतुष्टयाचाच विचार केला. फरक एवढाच आहे का पहिल्या तरंगामध्ये समास पद्धतीने केला आणि दुसऱ्या तरंगामध्ये व्यास पद्धतीने विस्ताराने केला. मग पहिल्या तरंगामध्ये अनुबंध चतुष्टयाचा समास पद्धतीने विचार करत असताना पहिला अनुबंध अधिकारी कोण भेटला? 2 दोष निवृत्त केलेले असून 1 दोष निवृत्त करण्याकरता जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो अनुबंधातला पहिला अधिकारी सांगितला. आणि त्यात साधन चतुष्टयात त्यालाच काय म्हटले होते? मुमुक्षु, नाही ना. म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती याला म्हणतात मोक्ष. मोक्षाची तीव्र इच्छेला म्हणतात मुमुक्षुता. आणि तिने जो संपन्न असेल तो मुमुक्षु असा अधिकारी सांगितला. विषय प्रमाणाने आणि युक्तीने, म्हणजे श्रवत आस्तिका करता शब्द प्रमाणाने आणि तार्किक आस्तिका करता अनुमान प्रमाणाने जीवशिव ऐक्य प्रतिपादन करणं हा ग्रंथाचा विषय सांगितला. आणि प्रयोजनामध्ये 2 प्रकार केलेत. साधनाला अवांतर प्रयोजन, साध्याला परमप्रयोजन. साधन जीव ब्रह्मैक्य ज्ञान असल्यामुळे अवांतर प्रयोजन आणि साध्य मोक्ष असल्यामुळे ते परमप्रयोजन सांगितलं. आणि या तिन्हीमध्येच पुन्हा 4 अनुबंध सांगितले. त्यातला पहिला अनुबंध मध्ये अधिकारी आणि प्रयोजन यामध्ये प्राप्य प्राप भाव संबंध, ग्रंथ आणि विषयामध्ये प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध, नंतर विचार आणि कर्त्यामध्ये कर्तृकर्तव्य भाव संबंध, आणि ग्रंथ आणि विचाराद्वारा ज्ञानामध्ये जन्यजनक भाव संबंध. आणि हा विचार करून मग नित्य प्राप्ताची प्राप्ती, नित्य निवृत्ताची निवृत्ती कशी संभवेल? तर मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केला तर संभवते. आणि मोक्ष भावाभावरूप 2 विरोधी धर्म एका अधिकरणात कसे राहतील? तर मोक्ष भावाभावरूप नसून केवळ भावरूपच कसा? इतका विचार आपण पहिल्या तरंगामध्ये केला. आणि द्वितीय तरंगामध्ये याहीपेक्षा कमी विचार आहे पण विस्तार अधिक आहे. पण त्यामध्ये पहिला अनुबंध म्हणजे या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही असं म्हणणं कोणाचं? पूर्व पक्षाचं. पुष्कळ नाही हे म्हणणं अनुकूल आहे, पण कोणीच नाही असं नाही. पुष्कळात कोण कोण नाही? पामर नाही, विषयी नाही आणि मुक्त नाही. मग कोण आहे? जिज्ञासू या ग्रंथाचा अधिकारी आहे, म्हणजे अधिकाऱ्याची सिद्धी आहे. नंतर पूर्व पक्ष लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, लक्षण साम्य नाही. पंचक्लेशयुक्त, पंचक्लेशमुक्त, पुन्हा नाना एक आहे ना, पुन्हा भेदरहित भेदसहित अशा पद्धतीने पाहिलं तर लक्षण साम्य नाही म्हणून ऐक्य होणार नाही. तिथे त्याला सांगितलं विशिष्ट असणाऱ्या जीवाचं शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होत नाही हे म्हणणं आम्हालाही मान्यच आहे. पण त्यातला लक्ष्य भाग कोण? जो साक्षी आहे ना त्यालाच विशेष्य म्हटलेलं आहे. विशेष भाग जो साक्षी त्याचं मात्र शुद्ध ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही म्हणून विषयाची सुद्धा सिद्धी आहे. आणि प्रयोजन पूर्व पक्षाच्या मते वादामध्ये जगत काय ठरत नाही? आद्यस ठरत नाही. त्या अध्यासात पुन्हा 2 प्रकार, कार्याध्यास आणि कारणाध्यास. कार्याध्यासाची सामुग्री नाही म्हणून कार्य अध्यस्त नाही आणि कारणाध्यासाची सिद्धी होत नाही. सूर्याशा अंधकारू काही झाला होता गोचरू तरी तमारो हा डोगरू आलाच की, म्हणजे कार्य कारण दोन्ही अध्यासाचा असंभव प्रतिपादन केला. सिद्धांताने काय सांगितलं? दोन्ही अध्यासाचा असंभव नसून काय आहे? संभव आहे. कसा संभव सांगितला? कारण कार्याध्यासाला सामुग्री लागत नाही असं आमचं म्हणणं नाही. आपण म्हणता ती लागत नाही. काय लागत नाही? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागत नाही. काय लागते मग? सजते वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागते, ती सामुग्री भेटते. बरं, कारणाध्यासाचा संभव आहे की नाही? तोही आहे. भलेही सूर्याच्या समोर अंधकार येत नसेल पण ज्ञानरूपी प्रकाशयुक्त असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार येणं कसं संभवनीय आहे असं जर म्हणाल तर आत्म्याचं सामान्य स्वरूप अज्ञानरूपी अंधकाराची विरोधी नाही, विशेष स्वरूप आहे. त्यामुळे कारणाध्यासाचाही संभव आहे. आणि म्हणून कार्यकारण अध्यस्त असल्यामुळे त्याची निवृत्ती कशा होईल? अधिष्ठान ज्ञानाने, म्हणजे मोक्ष कशाने? मग अधिष्ठान ज्ञानाने. म्हणून अधिकाराचा असंभव नसून संभव आहे. विषयाची असिद्धी नसून सिद्धी आहे. प्रयोजनाचा अभाव नसून भाव आहे म्हणून संबंधाची देखील सिद्धी होते. प्राप्य प्रापक, करतो कर्तव्य, प्रतिपाद्य प्रतिपादक, जन्यजनक आहे ना. अशा पद्धतीचा विषय आपण प्रथम आणि द्वितीय तरंगामध्ये विचार करून आलो. आणि तीच इथे बोलतात 4 अनुबंध म्हणजे कोणते? हे अधिकारी विषय, प्रयोजन आणि संबंध. हे यथार्थ म्हणजे जसे आहे तसे, त्याच्यामध्ये कुठलीही चूक न करता. आणि ते आपण आता सविस्तर पाहून आलेलो आहोत. 4 अनुबंध यथार्थ समजून घेऊन अधिकारी पुरुषाने, कारण अधिकारी कोण आहे? पामर आहे का अधिकारी? विषय आहे का? मुक्त नाही का? नाही. मग कोण आहे? जिज्ञासू आहे. मग अशा जिज्ञासूने, त्यालाच साधक म्हणतात, त्यालाच जिज्ञासू म्हणतात, त्यालाच मुमुक्षु म्हणतात.
साधना करतो म्हणून त्याला काय साधक म्हणतात, जाणण्याची इच्छा करतो म्हणून त्याला जिज्ञासू म्हणतात, मुक्त होण्याची इच्छा करतो म्हणून त्यालाच आपण मुमुक्षु म्हणतो, आणि त्यालाच एका शब्दात बोलायचं झालं तर अधिकारी. मग अशा अधिकारी पुरुषाने अर्थात साधक मुमुक्षु जिज्ञासूने काय करावे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरू शरण जाऊन, ते गुरुचं सुद्धा लक्षण सांगितलं काय आहे, मनुष्याने चांगलं ऐकलं पाहिजे, चांगल्याचं ऐकलं पाहिजे, आणि पुन्हा चांगलं ऐकलं पाहिजे म्हणजे त्याचं चांगलं होतं असं आहे ना. ते चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे म्हणजे चांगलं काय आहे, चांगला एक तर वेदांत किंवा ज्ञानेश्वरी आहे ना, म्हणजे संत म्हणजे वारकरी प्रस्थांतर किंवा वेदांत प्रस्थांतर हेच खरं आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे ना. मग वेदांत प्रस्थांतरायाचं आहे किंवा वारकरी प्रस्थांतर आहे, हे ऐकणं, हे कोणतं ऐकणं आहे, चांगलं ऐकणं आहे. आणि चांगल्याचं ऐकलं पाहिजे म्हणजेच बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, म्हणजे अधिकार संपन्न असणाऱ्या वक्त्याच्या मुखातून ते ऐकलं पाहिजे, चांगल्याचं ऐकलं पाहिजे. आणि चांगलं ऐकलं पाहिजे म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं नाही ऐकलं पाहिजे. मग कसं ऐकलं पाहिजे तर उपक्रम उपसंहाराणाम अभ्यासापूर्वता फलम अर्थवाद उपपत्तीश्च लिंगम तात्पर्य निर्णय, षडलिंगपूर्वक आहे ना, त्यातला उपक्रम काय, उपसंहार काय, अभ्यास काय, अपूर्वता काय, फल काय, अर्थवाद काय, उपपत्ती काय, आणि शेवटी तात्पर्य निर्णय करायचा काय, अशा पद्धतीने ते ऐकलं पाहिजे. याला म्हणतात म्हणजे अधिकार संपन्न होऊन ते म्हणजे श्रवणामध्ये असणारे जे दोष आहेत ते दोष टाळून ते ऐकलं पाहिजे. चांगलं ऐकलं पाहिजे म्हणजे वेदांत प्रस्थांतर किंवा वारकरी प्रस्थांतर याचं श्रवण केलं पाहिजे. चांगल्याचं ऐकलं पाहिजे म्हणजे अधिकार संपन्न सद्गुरूच्या मुखातून ते ऐकलं पाहिजे. आणि चांगलं ऐकलं पाहिजे म्हणजे आपणही अधिकारी होऊन ते ऐकलं पाहिजे. आणि मग काय होतं, आपलं चांगलं होतं म्हणजेच आपल्याला काय कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पाही रिकामा फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसुनी, अशी स्थिती आपल्या जीवनामध्ये लाभते. म्हणून मग ते चांगलं ऐकणं, आपलं काय चांगलं ऐकणं म्हणजे आपण आता विचारसागर चांगला नाही का हा चांगला आहे का बरे, याचं कारण याच्यामध्ये विचारसागर जर आपण ऐकला तर वेदांत प्रस्थांतर आहे, वारकरी प्रस्थांतर आहे, वेदांतातला कुठलाही विषय असला तर आपला लिहिल्या सहज प्रवेश होतो. म्हणून हे चांगलं ऐकणं आहे ना, चांगलं ऐकणं आहे. आणि चांगल्याच्या मुखातून ऐकलं पाहिजे. तर कोणाच्या मुखातून ऐकतो आपण हे सांगणारे कोण आहे, पंडित साधू निश्चलदासजी आहेत, श्रीगुरू आहेत. म्हणजे जो स्वस्वरूपी अति निश्चल, त्याची मुमुक्षुषी इच्छा प्रबळ, असे दयेचीच मूर्ती केवळ, म्हणून दास होती त्यांचे निश्चलदासी पदीचा हाची अर्थ असे साचा, म्हणून त्यांचे ग्रंथीचा गौरव चित्ता फार वाटे. असं सुरुवातीला ओव्या गेल्या की नाही निश्चलदासजीचा, ऐसा निश्चलदास थोर पंडित विचारसागर ग्रंथी वेदांत आणेला स्व हिंदी भाषे प्रत उद्धराया जन आर्थिका, असं 3 ओव्यामध्ये कोणाचा परिचय दिलेला आहे मागे आपल्याला, निश्चलदासजीचा. मग हे त्यांचंच बोलणं ऐकतो ना आपण. या विचारसागराच्या माध्यमातून कोण बोलतात, पंडित साधू निश्चलदासजी आपल्याशी बोलतात. म्हणजे आपण हे चांगलं ऐकतोय, चांगल्याचं ऐकतो आणि चांगलं ऐकतो का, कारण आपणही अधिकारी होऊन ऐकतो म्हणूनच. आणि मग त्यामुळे आपलं काय होणार आहे, चांगलंच होणार आहे ना. मग चांगलं म्हणजे कोण आहे, याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा, तो का म्हणे मुक्ती पर नेली नोवरी आणि आता दिवसचारी खेळी मेळी. मग ते चांगले कोण आहेत, निश्चलदासजी चांगले का आहेत, तर त्याचं कारण आहे ते गुरुचे काही लक्षण आहेत. तर पहिलं लक्षण सांगितलं ते कसे असले पाहिजे, श्रोत्रिय, दुसरं आहे ब्रह्मनिष्ठ, तिसरं पद ठेवलं कृपाळू आहे ना. श्रोत्रिय शब्दाचा अर्थ खाली टिप्पणीमध्ये दिला, वेदाचा अध्ययन केलेला त्याला काय म्हणायचं, श्रोत्रिय. ज्याचं शास्त्राचं अध्ययन झालेलं आहे, गुरुचरणापाशी बसून त्यांना श्रोत्रिय असं म्हणतात. नंतर ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मानुभवामध्ये जे निमग्न आहे, अर्थात आत्मविषयक परिच्छिन्नतेची ब्रह्मविषयक परोक्षतेची भ्रांती ज्यांच्यामध्ये जीवनामध्ये नाही त्यांना काय म्हणणार, ब्रह्मनिष्ठ. आणि त्याच्या पुढचा शब्द आहे कृपाळू. नाथबाबा माऊलीचं वर्णन करताना म्हणतात ना, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार का तर न पाहे या ते कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई कृकरोती पारक्षती, अशा 2 धातूपासून कृपाळू शब्द बनलेला आहे. असे कृपा करून आपल्या सत्शिष्याचं शरणांगाचं रक्षण करणारे असे ते कृपाळू असले पाहिजे. आणि इथे नाही पण आपण परंपरेने ऐकतो, पण उदार सुद्धा असले पाहिजे आहे ना. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, दातार शब्दाचा अर्थ उदार आहे ना, दातृत्व त्यांच्याकडे ज्ञानाचं असलं पाहिजे. आणि अशा सद्गुरूला आपण काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. ते गुरु शब्द नाही वापरला, सद्गुरू वापरला. आपण मागे एकदा बोललो, गुरु वेगळे, श्रीगुरू वेगळे, सद्गुरू वेगळे आणि जगद्गुरू वेगळे. गुरु कोण आहे, जो जायचा घेत लागून तो म्या गुरु केला जाण.
गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशे. ज्यांच्याकडनं आपण एक अक्षर जरी शिकलो तरी ते आपले काही गुरु आहेत. आणि हे जर आपण मान्य करत नसेल तर आपल्याला एक शेकडो वर्ष रवरव नरकामध्ये पचावं लागतं. असं मी कालच प्रवासामध्ये चंद्रशेखर महाराजांचं निरूपण ऐकलं थोडंसं. त्यांनी ते श्रुतिबृत्तीसुद्धा तिला दिली पण ते आपल्या काही पाठ नाही. पण एवढं मात्र आहे म्हणजे ज्यांच्याकडून आपण एक अक्षर जरी शिकलो तरी त्यांच्याविषयीची आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. जर ती नसेल तर आपल्याला म्हणजे त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. याचा अर्थ मग गुरु अनेक असू शकतात. म्हणून तो म्हणतात जो जो जयाचा घेतला गुण. गुरु कसे असतात ज्याच्यापासून आपण या दोन गोष्टी शिकतो, दोषापनयन आणि गुणाधान. दोषापनयन आणि गुणाधान मागे बोललो ना आपण एकदा. पुढे 6व्या तरंगात हा विषय येतो. दोषापनयन गुणाधान हे दोन्ही प्रकारचे संस्कार आहे. मग दोषापनयन म्हणजे दोष घालवणं आणि गुणाधान म्हणजे गुण आपण स्वीकारणं. जसं की आपण कपडे धुतो तर त्याच्यावरचे डाग काढतो, यालाच म्हणायचं दोषापनयन. आणि नंतर पुन्हा त्याला प्रेस करणं हे काय झालं, गुणाधान. मग तसं आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी जर आसुरी संपत्ती असेल आहे ना तर ती घालवणं हे काय झालं, दोषापनयन. आणि दैवी संपत्ती नसेल ती प्राप्त करून घेणं त्याला काय म्हणतात, गुणाधान. आणि मग ज्यांच्याकडनं आपण एखादा त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर आपण असं शिकलो का अरे यांच्याकडे ही आसुरी संपत्ती आहे ती आपण स्वीकारायची नाही, तर त्या बाबतीत ते काय झाले, आपले गुरुच झालेत ना. तुम्हाला ते आसुर कसं काय गुरु होईल. अहो तसं आपण वागायचं नाही हे त्याच्यापासून शिकलो ना. म्हणजे कोणता संस्कार झाला तिथून, दोषापनयन. आणि एखाद्याकडनं अरे हे असं वागतात, माऊली असं वागतात, आपण असं वागलं पाहिजे, असं वर्तन केलं पाहिजे, मग हे काय झालं, गुणाधान. मग ज्यांच्याकडनं दोषापनयन आणि गुणाधान या दोनपैकी एक संस्कार किंवा दोन्ही संस्कार आपल्या जीवनात होत असेल ते कोणी असले तर ते कोण आहे, आपले गुरु आहे. म्हणून असे जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाणं. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु देशे, हे गुरु आहेत. आणि मग श्री गुरु आत्ताच आपण अर्थ पाहून आलो. श्री गुरु सारिका असता पाठीराखा. तिसरे सद्गुरु. सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठंक अनकोणी. सद्रूप ब्रह्माचा आत्मत्वाने साक्षात्कार करून देतो त्याला काय म्हणतात, सद्गुरु. नाथबाबाची ओवी बोललो का आपण, मंत्र तंत्र उपदेश ती घरोघरी गुरु आहे ती परी शिष्यात मिळवे सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने. हे झाले सद्गुरु. आणि त्याच्या पुढे जगद्गुरु. जगताम गुरु इथे जगद्गुरु. जगतातील सगळ्याच प्रश्नाचे उत्तर एक औचित्य करून देण्याचं ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे त्यांना काय म्हणतात, जगद्गुरु. असे जगद्गुरु 4 आपल्या माहितीनुसार आहेत. त्यातले पहिले जगद्गुरु वसुदेव सुतम देवम कंसच्या अनुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. कारण जगात त्यातल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर जगद्गुरु भगवंताने अर्जुनाचे निवाजे, गीता प्रकाशने शिरेराजे, संसार एवढे थोर वैडिले जगाचे, बरोबर की नाही. आणि भागवत ते उद्धवाचं निमित्त करून हे 2 ग्रंथ देवाने सगळ्या जगाकरता दिले ना, म्हणून ते जगद्गुरु आहेत. आणि त्या ग्रंथातल्या भारतीयाचा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता, ब्रह्मसूत्र आणि एक उपनिषद यांच्यावर भाष्य करून भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य आचार्य शंकराचार्य महाराजांनी जगाला तेच तत्वज्ञान दिलं, म्हणून ते सुद्धा काय जगद्गुरु आहेत. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतो आपण, ते जगद्गुरु आहेत. आणि तुकाकरी प्रणिपात दंडवत आचार्य. माऊली म्हणतात व्यासांचा मागोवा घेतो तर आपण जगद्गुरु तुकोबरायच म्हणतो. आणि वचन पण आहे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळांचा इथून या. म्हणजे जगद्गुरु तुकोबराय सुद्धा काय आहेत, जगद्गुरु आहेत. आणि आणखी एक जगद्गुरु म्हणजे दक्षिण काशी पैठणीवासी शांती ब्रह्म नाथ बाबा, यांना सुद्धा जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा, त्या आरतीमध्ये त्यांना सुद्धा जगद्गुरु म्हणून उल्लेख केलेला आहे. म्हणजे असे काही काही जगद्गुरु आहेत. मग इथे कोणता कोणाला शरण जावं, गुरुला, श्रीगुरुला, सद्गुरुला का जगद्गुरुला. इथे काय शब्द वापरला, सद्गुरुला. कारण ही अध्यात्मविद्या आहे ना. बघा गुरु अनेक असतात आहे ना, श्रीगुरु सुद्धा असू शकतात, जगद्गुरु तर अनेक आत्ता पाहिले, पण सद्गुरु एकच असतो. सद्गुरु नाना नसतात. सद्रूप ब्रह्माचा आत्मत्वाने साक्षात्कार करून देणारा एकच असतो. म्हणून पाणी पिना छान के गुरु करना पहचान के असं म्हटलेलं आहे. नीच आश्रय न कर्तव्या महद आश्रय आजासिंह प्रसादेन आरुडे गजमस्तके असे गोड सुभाषित आहे. नीचाचा आश्रय करू नये, करायचा ठरला तर महान मोठ्याचाच आश्रय करावा. कारण आश्रय करू छोटन का घटत घट जाय, आश्रय करू बडन का बडत बड जाय, असं कबीरदासजीचे एक सहज दोहा आहे. आपण लहानाचा आश्रय केला तर आपलं जीवन त्याच गर्तेत जातं, आणि मोठ्याचा आश्रय केला तर आपलं नकळत जीवन कधी मोठं होतं आपल्याला कळतही नाही. त्याने उदाहरण दिलं, आजा सिंह प्रसादेने आरुडे गजमस्तके. शेळी असते, जंगलात जाते, कळपातून चुकते, त्या झाड्या काहीतरी पाला खाण्याचा मोह तिला आवरत नाही, ती बाकी निघून जातात आणि ती जंगलात सापडते, रस्ताही चुकते. पण ती शेळी धाडशी,
तुम्ही मला शिळी कस काय धाडशी, आता दृष्टांतातली आहे. आणि मला ते सुभाषितात लिहिलं ना त्यांनी. आणि मग तिकडून समोरून हत्ती आला. हत्ती म्हणजे असा प्राणी आहे का तो शक्तिशाली आहे, शुद्ध सात्विक आहारी शाकाहारी आहे, बुद्धिमानही आहे. आणि त्या हत्तीने त्या शेळीला पाहिलं. आता त्याच्या रस्त्यात झाडं आले तर तो आउटसाईडने जात नाही, झाडाला आऊट करतो. म्हणजे त्याला उठून बाजूला ठेवतो, तो सरळ जातो. ती शेळी काही जागेची आले ना, त्याला म्हटलं ए शेरडे बाजूला हो. ती बोले नाही होणार. कोण तू? तिने सांगितलं मी शिवाची मावशी. आता हत्ती म्हणजे माऊली म्हणतात हे असो पाऊ उचलेला, मधमुख न घालीच खाला, गरजूने पुढे झाला शिव जरी. जर शिवाची गर्जना कानावर आली ना तर उचललेला पाय खाली ठेवण्याकरता सुद्धा हत्ती विसरतो, इतका तो घाबरतो. आणि ही शिवाची कोण आहे? मावशी आहे. त्याने लगेच घाललेलो टांगण वंदिन चरण. तो म्हटला मावशी क्षमा करा, मी तुम्हाला बाजूला म्हटलं, याबद्दल क्षमा करा, काय सेवा करू आपली? तिने सांगितलं काही नाही, जरा माझी उंची लहान आहे, मला हे सगळं जंगल फिरून पाहायचं होतं, काय करावं? आणि हे त्यांचा संवाद चालला तेवढ्यात तिकून शिव आला. शिव म्हणायला लागला हत्तीला, तू मला घाबरतो ठीक आहे, पण शेळीला केव्हापासून? तो म्हणला सरकार मी तिला घाबरलोच नसतो, पण ती तुमची मावशी आहे. मग हा मग वाघ म्हणायला, तर शिव म्हणायला लागला ही माझी मावशी, मला कसं काय माहिती नाही? ते म्हटलं कधीपासून? ती म्हटली बघा मी तुमची मावशी नाही, पण मावशी या नात्याने मी तुमचा आश्रय केलेला आहे, आता स्वीकारायचं का त्यागाचं ते तुम्ही ठरवा. आता तो शिव म्हणायला लागला काही जरी झालं तर माझा आश्रय केला, आणि माझा आश्रय केल्याच्या नंतर हिची त्रेधा होता कामा नाही. त्याने शिवाला सांगितलं मावशी काय इच्छा आहे आपली? काही नाही म्हटले, जरा जंगल फिरून पाहायचं, नंतर माझ्या कळपात जायचं घरी. म्हणले त्या वाघाला त्या हत्तीला सांगितलं हिला सोनेने उचलायचं, तुझ्या गंडस्थळावर मस्तकावर ठेवायचं, सगळं जंगल फिरून दाखवायचं, आणि तिची पाहून इच्छा पूर्ण झाली का मग तिला घरी नेऊन सोडायचं. म्हणले महाराज आपली आज्ञाप्रमाणे घडले. कारण त्यांनी वर्णन केलं नीच आश्रय न कर्तव्या महद आश्रय आज्या सिंह प्रसादेनं आरूढे गजमस्तके. आहे ना, सिंहाच्या प्रसादाने ती त्या गजाच्या मस्तकावर आरूढ झाली. कशाचा परिणाम? मोठ्याचा आश्रय केल्याचा परिणाम. आणि जगामध्ये गुरुतत्वापेक्षा मोठं कोण आहे? सद्गुरु तत्वापेक्षा मोठं परमात्माही नाही. रामे वशिष्ठ कृष्णे सांदीपानी गुरु केला असं म्हटले. प्रभू रामचंद्र वशिष्ठाला आणि भगवान श्रीकृष्ण सांदीपानी ऋषीला शरण जातात. म्हणजे या सृष्टीचा चालक असणारा चालक मालक परमात्मा जो जगद्गुरु आहे तो सुद्धा सद्गुरूला शरण जातो. मग आपण सुद्धा कोणाला शरण गेलं पाहिजे? सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. म्हणून म्हणतात अशा कृपाळू सद्गुरू शरण जाणं म्हणजे चरणाला हात लावणं हे शरण जाणं नाही, ते लक्षणासहित शरण जाणं. म्हणजे कृत्रिम शरण गेल्याच्या नंतर त्यात काय लाभ होईल फारसा असं काही नाही, ती कृत्रिम शरणांगती नसावी. मग शरणांगतीचा अर्थ काय? बाबा एक श्लोक सांगत असतात, अनुकूलेश संकल्प प्रातिकूलेश वर्जनम रक्षिष्यति ती विश्वास गोप्तु वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्य षड्वेदा शरणांगती. आत्मनिक्षेप कार्पण्य षड्वेदा शरणांगती या 6 लक्षणांनी युक्त असणं त्याला शरणांगती म्हणतात. ते काय? अनुकूलेश संकल्प, जे आपल्या गुरुजीला आवडतं तसाच संकल्प आपण करणं. प्रातिकूल्यश वर्जनम, त्यांना वाटतं हे करू नये ते न करणं. प्रातिकूल्यश वर्जनम रक्षिष्यति ती विश्वास, काही झालं तर हे माझं रक्षण करणार आहे, त्रिकालवादी सत्य आहे असा त्यांच्यावर विश्वास ठेवणं. रक्षिष्यति ती विश्वास. गोप्तु वर्णम तथा, गो शब्दाचा अर्थ बरेच आहेत. गो शब्दाचा अर्थ गाय पण आहे, गो शब्दाचा अर्थ वाणी पण आहे, गो शब्दाचा अर्थ वेद पण आहे, आणि गो शब्दाचा अर्थ इंद्रिय पण आहे. इथे गोप्तु वर्णम तथा इथे गो शब्दाचा अर्थ इंद्रिय. आपल्या प्रत्येक इंद्रियाने गुरुचंच वर्ण करणं. म्हणजे जसं तो कोबराय म्हणतात ना, घे घे माझे वाचे गोड ना विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझे विठोबाचे गुण, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख, मनात येत धाव घे राही विठोबाची पायी, हे उपासकाने म्हणावं. आणि ही सगळी वचन आपण गुरुकडे लावावी. त्याला म्हणतात गोप्तु वर्णम तथा. आणि आत्मनिक्षेप, आत्म म्हणजे स्वतः, निक्षेप क्षिपशपती टाकणे, आपण पूर्ण त्यांना झोकून देणं. बाबा म्हणत असतात त्या लेकराला आईने उचललेलं असतं, 7व्या मजल्यात ते असते, गॅलरीत असते, लेकराला असं धरते रस्त्यात, त्याला म्हणते टाकू तुला टाकू, ते म्हणतात टाक खुशाल टाक. त्याला माहिती ही मला टाकू शकत नाही, कारण मी जाण्याच्या अगोदर ही जाईल मला टाकल्याच्या नंतर. म्हणजे इतका त्याचा त्या आईवर काय विश्वास आहे. तसं याला म्हणतात आत्मनिक्षेप. म्हणजे त्यांनी जितकं झोकून दिलं आईवर आपल्याला सर्व, तशा पद्धतीने आपण आपल्याला गुरुवर झोकून देणं आत्मनिक्षेप. आणि कार्पण्य, त्याच्यामध्ये सुद्धा दैन्य असावं, म्हणजे मी केलं असा अहंकार नसावा. त्यांच्याच कृपेने हे सगळं घडलेलं आहे, नाही तर मी एवढं समर्पण केलं म्हणून घडलं असा भाव नसतो. त्याला म्हणतात आत्मनिक्षेप कार्पण्य. षड्विधा शरणांगती, अशा पद्धतीने श्रीगुरु तत्वाला शरण जाणं. ते रामकृष्ण परमहंसाचा भाचा होता हृदयराम, बाबा सांगत असतात.
त्यांनी समर्पण केलं. रामकृष्ण परमहंसाची खूप कायावाच्या माराने त्यांनी सेवा केली. कदाचित तो हृदयराम नसता तर रामकृष्ण परमहंसाचा देह आपल्याला आधी काळ दिसला नसता असंही म्हणतात. कारण रामकृष्ण परमहंस यांचं परता उत्थान व्हायचं, उत्थान व्हायचं नाही. आणि अशा वेळेला परता उत्थान करून पुन्हा त्यांना भरवणं, सगळी सेवा हा हृदयराम करायचा. पण त्याचं कार्पण्य हा भाव राहिला नाही. तो म्हणायला लागला, म्हणजे काहीतरी असं घडलं, मग हृदयरामाला म्हटले बाबा नको जाऊ. तर त्याने सांगितलं नाही, आता मी जाणार, कारण तुमचा देहच दिसला नसता मी नसतो तर. असा थोडासा अहम झाला आणि रामकृष्ण परमहंस सांगत असताना सुद्धा तो तिथून निघून गेला. तर नंतर त्याला भयंकर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले. याचा अर्थ काय, सगळी सेवा केली पण शेवटचं लक्षण राहिलं नाही, कोणतं, कार्पण्य. ते जर नसेल तर मग त्याचाही आपल्याला म्हणावा असा लाभ होत नाही. अर्थात शरणांगती सद्गुरूची कशी करावी, तर हे 6 लक्षणांनी युक्त ती असावी. किंवा आपल्याला सरळ सांगितलेलं, जो मज होय अनन्य शरण त्याची मी निवारी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच येगो. आणि त्या अनन्य शब्दाचा अर्थ परंपरेने आपण सगळेच ऐकतो, अन्य आश्रय त्यागू ती अनन्यता. अन्याचा आश्रय त्यागणं ही अनन्यता आहे. जसं कर्मठ असेल त्यांनी शास्त्राचाच आश्रय केला पाहिजे, उपासक असेल त्यांनी उपास्य देवतेचा आश्रय केला पाहिजे, पतिव्रता असेल तिने आपल्या पतीचा आश्रय केला पाहिजे, आणि एक सत्शिष्य असेल त्यांनी प्रत्येक गोष्टीला आपल्या गुरुचाच आश्रय केला पाहिजे. याला सुद्धा आपण अनन्य म्हणू शकतो. अशा अनन्य आपले म्हणजे कोण गुरुचं लक्षण काय, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू आणि पुन्हा उदार अशा सद्गुरूला काय करावं, अनन्य भावाने शरण जाऊन हा ग्रंथ म्हणजे कोणता, विचारसागर नामक ग्रंथ काय करावा, श्रवण पठण. त्या श्रवण शब्दाचा अर्थ तर श्रवण पाहिलंच आपण, काय वेदांत वाक्य, काय उपक्रम उपसंहारपूर्वक वेदांत वाक्याचा तात्पर्यनिष्ठ श्रवण असं म्हणतात. आणि त्या पठण शब्दाचा अर्थ करायचा पुढे मनन आणि निधिध्यासन. म्हणजे श्रवण, मनन, निधिध्यासन काय आहे, जितुके केले श्रवण तितुके व्यर्थ होय मनने विन. जितुके केले श्रवण तितके व्यर्थ होय मनने विन, म्हणून श्रवण मनन सावधान अत्यादरे करावे असं नाथबाबा म्हणतात. अर्थात आपण केलेलं जर श्रवण हे त्याचं मनन जर घडलं नाही तर त्याचा पाहिजे तसा लाभ आपल्याला होत नाही. म्हणून श्रवण, मनन, निधिध्यासन या सगळ्या प्रक्रियेतूनच गेलं पाहिजे. म्हणून श्रवण व पठन करावा. म्हणून त्यात मग त्यालाच काय होईल, तर मोक्षाचं साधन कोणतं ज्ञान, जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे प्राप्त होईल. मग आता ज्या सद्गुरूला शरण जायला तुम्ही सांगता त्या सद्गुरूचं लक्षण काय ते आपल्याला इथे आता सांगतात. बघा ना, आपण मागे विचारसागराच्या ज्या मंगलाचरणाच्या 5 ओव्या पाहिल्या, रोज आपण म्हणतो, त्यावेळेला आपण 2 लक्षणं पाहिले होते. सांगता येईल का, नाव थोडंसं आठवेल? 2 लक्षणं पाहिली होती. कोणकोणती? एक स्वरूप लक्षण आणि दुसरं तटस्थ लक्षण आहे ना. मग स्वरूप लक्षणाचं लक्षण आणि तटस्थ लक्षणाचं लक्षण, त्या अगोदर लक्षणाचं लक्षण पाहिलं होतं. लक्षणाचं काय लक्षण, असाधारण धर्मो लक्षणम, हे लक्षणाचं लक्षण आहे. असाधारण धर्म हेच लक्षण आहे. जसं पृथ्वीचं काय लक्षण, गंधवती पृथ्वी, गंधगुणवती पृथ्वी, पृथ्व्या लक्षणम. गंधगुणाने युक्त कोण आहे, पृथ्वी आहे, हे पृथ्वीचं काय लक्षण आहे ना. तसं मग द्रवगुणाने युक्त कोण आहे, जल आहे. म्हणजे प्रत्येक भूताचं काय एक प्रकारचे लक्षण आहे. 5 भूत गुणी आहेत आणि शब्दस्पर्श रूप रसगंध हे त्यांचे काय गुण आहेत. मग हे त्यांचं काय झालं, एक प्रकारचं लक्षण. आणि मग त्या लक्षणात 2 प्रकार, साधारण लक्ष आपलं स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. मग स्वरूप लक्षण कशाला म्हटलं होतं आपण, स्वरूपम सत्व व्यावर्तकत्वम स्वरूप लक्षणत्वम, आणि कादाचित कत्वे व्यावर्तकत्वम तटस्थ लक्षणत्वम. जे जाणारं येणारं असतं त्याला तटस्थ लक्षण म्हणायचं, आगमापाई. आणि जे कायम स्थिर असतं त्याला म्हणायचं स्वरूप लक्षण. जसं परमात्म्याचं स्वरूप तटस्थ लक्षण केलं आहे, यत्वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती तद्वी प्रविशंती तद्वी जिज्ञासस्व तद्ब्रह्मेती. यत्वा इमानी भूतानी जायन्ते, ज्यापासून हे भूत काय होतात, जन्माला येतात, त्याच्यावर स्थिर राहतात आणि त्याच्यातच पुन्हा निवृत्त होतात. असा जो आहे तो एक पंढरीचा राणा, जयापासून सकळ मय मंडळे झाले, तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी. किंवा जेने विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गात धरले सत्ता मात्रे आपुलिया. हे संतांनी, तुकोबरायांनी, निळोबरायांनी परमात्म्याचं कोणतं लक्षण केलं, मग हे तटस्थ लक्षण केलं. कारण ते कायमचं नाही ना, आगमापाय, मग त्याला काय म्हणायचं, तटस्थ लक्षण. आणि सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेते, किंवा आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज दे योगी याचे, आणि सच्चित सुखात्मकम ब्रह्म, हे संस्कृतमध्ये उपनिषदाने म्हणणं काय आणि आपल्या संतांनी प्राकृतमध्ये सांगणं काय, हे कोणतं लक्षण झालं, स्वरूप लक्षण. जे जाणार येणार आहे ते तटस्थ लक्षण, जे कायम स्थिर आहे ते स्वरूप लक्षण. असे लक्षणाचे किती प्रकार, 2 प्रकार. तसं गुरुजीची सुद्धा या ठिकाणी गुरुपदाचं काय करतात, सद्गुरुपदाचं
लक्षण करतात. आणि ते लक्षण कसं असलं पाहिजे सांगा? सदोष असलं पाहिजे का निर्दोष असलं पाहिजे? निर्दोष असलं पाहिजे. निर्दोष असेल त्याला लक्षण म्हणतात, सदोष असेल त्याला लक्षण म्हणत नाही. म्हणून त्या तर्कसंग्रह ग्रंथामध्ये आपण मागे एकदा विचार केलेला आहे, तदेव हि लक्षणम दोषत्रय शून्यम. तेच लक्षण असतं जे 3 दोषाने विवर्जित असतं. मग 3 दोष कोणते म्हटलं होतं? एखादा आठवतो का? 3 दोषापैकी मी एक सांगतो, पुढचा आठवला तर मग तरी बोला. एक अतिव्याप्ती, अव्याप्ती, बरोबर, आणि असंभव, असे 3 दोष पाहिले होते आपण. मग अतिव्याप्ती कशाला म्हणतात, अव्याप्ती कशाला म्हणतात आणि असंभव कशाला म्हणतात? हे नेहमीच आहे. पण मग नेहमी जरी असलं तरी ते विसरतंय ना. आता पुन्हा पुन्हा भूक लागली तर पुन्हा पुन्हा जेवण करावंच लागतं, तहान लागली तर पाणी प्यावंच लागतं, झोप आली तर पुन्हा झोपावंच लागतं. तसे लक्षण विसरले तर पाहावंच लागते, आहे ना. त्यामुळे आपण थोडक्यात पाहू. तर पहिला कोणता दोष म्हटलं बोला? अतिव्याप्ती. काय अतिव्याप्तीचं लक्षण? अतिव्याप्तीचं लक्षण आहे लक्ष्यवृत्तित्वे सती अलक्ष्यवृत्तित्व अतिव्याप्ती. सरळ त्याचा अर्थ आहे लक्षाच्या ठिकाणी लक्षण जाऊन अलक्षाच्या ठिकाणी लक्षण जाणं, याला अतिव्याप्ती असं म्हणतात. दुसरा कोणता दोष बोला? अव्याप्ती. मग अव्याप्तीचं काय लक्षण आहे? लक्षेक देश वृत्तित्व अव्याप्ती. लक्षाच्या एकाच भागावर लक्षण जाणं, पूर्ण भागावर न जाणं, याला म्हणायचं अव्याप्ती. आणि तिसरं काय? तिसरा दोष असंभव. मग लक्ष मात्र अवृत्तित्व असंभव. लक्षाच्या ठिकाणी लक्षण बिलकुल न जाणं, याला काय म्हणायचं? असंभव. आता 3 लक्षण आपण सहज कळण्याकरता सदृष्टांत ते पाहू. तर पहिला दोष कोणता? अतिव्याप्ती. आणि अतिव्याप्ती कशाला म्हटलं आपण? लक्षाच्या ठिकाणी लक्षण जाऊन अलक्षाच्या ठिकाणी लक्षण जाणं, याला काय म्हणतात? अतिव्याप्ती. याचं उदाहरण काय आहे? आपण मागे पाहिलेलं आहे, शृंगीत्वम गो लक्षण. ज्याला शिंगे असतात त्याला काय म्हणतात? गाय. हे गायीचं लक्षण केलं, मग गायीला शिंग नसतात काय? असतात. पण मग गायीलाच असतात काय? नाही. आता बरेच आले, त्यात बैलालाही असतात, शेळीलाही असतात, ते मेंढ्यालाही असतात, ते बोकडालाही असतात, त्या म्हशीला असतात, काईटाला असतात, हरणाला, ते गेंड्यालाही एक शिंग असतं. मग तुम्ही ज्याला शिंग असतात त्याला काय म्हटल्याच्यानंतर या सगळ्याला काय म्हणावं लागेल? काय म्हणावं लागेल? म्हणता का आपण? नाही. मग का म्हणत नाही? ज्याला शिंग असतात त्याला काय तुम्ही लक्षण केलं, आणि मग तुम्ही म्हणत तर नाही, म्हणजे तुमचं लक्षण कसं झालं? बोला बोला, सदोष झालं. कारण लक्षावर लक्षण जाऊन अलक्षावरती लक्षण चाललं. लक्ष कोण इथे? गाय. आणि अलक्ष कोण? गेंड्यापर्यंत गेलं ते. म्हणजे लक्षावर लक्षण जाऊन अलक्षावर चाललं, म्हणून कोणती व्याप्ती झाली? अतिव्याप्ती झाली. आणि लक्ष दुसरं काय म्हटलं आपण? अव्याप्ती. लक्ष एकदेशी वृत्तित्व. लक्ष एकदेशी वृत्तित्व अव्याप्ती. म्हणजे लक्षाच्या एकाच भागावर लक्षण जाणं, पूर्ण भागावर न जाणं, अव्याप्ती. उदाहरण द्या. आपण उदाहरण दिलं होतं, कपिलत्वम गोह लक्षणम. काळी असते ती गाय. बोला बरं, गाय काळी नसते काय? असते. मग गायीवर लक्षण चाललं नाही का? चाललं. मग कोणता दोष आला? अव्याप्ती. कशाहून आला? कारण गाय काळी असते बरोबर, पण काळीच असते असं नाही ना. मग कशी असते? भुरकी असते, गवळी असते, तांबडी असते, बांडी असते, होंडी असते. आणि गायीचे प्रकार आहे ना, चान, खंडा, मुंडा, असं ते बोललेले आहेत. ते गायीचे प्रकार आहेत. मग सगळ्या गायीवर लक्षण चाललं का? हे नाही. म्हणजे कमी पडलं की नाही? कमी पडणं यालाच काय म्हणतात? अव्याप्ती. आणि तिसरा काय म्हणतात? असंभव. लक्षाच्या ठिकाणी लक्षण बिलकुल न जाणं, याला काय म्हणतात? असंभव म्हणतात. मग तिसरं लक्षण केलं, शृंगीत्वम गोह लक्षण म्हणलं तर कोणता दोष आला बोला? अतिव्याप्ती. कपिलत्वम गोह लक्षण म्हणलं तर कोणता दोष आला? अव्याप्ती. मग आता लक्षण केलं एक शपवत्वम गोह लक्षणम. ज्याला एक खुरा असतो त्याला म्हणतात गाय. ज्याला एक खुरा असतो त्याला म्हणतात गाय. गायीला एक खुरा असतो काय? नाही. मग एक खुरा नसतो का? असतो. पण कोणाला नसतो? गायीला नसतो. मग कोणाला दिसतो? नाही ना, असतो ना, एक खुरा असतो ना. घोड्याला एक खुरा असतो, एकच टाप. त्या गाढवाला एक खुरा असतो. खच्चर, खेचर म्हणतात, खच्चर म्हणतात उत्तर प्रदेश, आपण खेचर म्हणतो. खेचर म्हणण्याचं कारण मी असं ऐकलेलं आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे मला नाही माहिती, पण मी ऐकलेलं आहे की गाढव आणि घोडा आहे ना, यांच्या संकरापासून जन्माला येतो तो खेचर. आणि त्या खेचराला सुद्धा किती खुरा असतो? एकच खुरा असतो. मग तुम्ही कोणाचं लक्षण करत होता? गायीचं. आणि चाललं त्या खेचरापर्यंत. मग हे काय झालं? असंभव नावाचा दोष आला. गायीवर बिलकुलच लक्षण जात नाही. मग निर्दोष लक्षण करा. मग चौथं लक्षण केलं, ज्याच्यामध्ये अतिव्याप्ती नाही, अव्याप्ती नाही, असंभवही नाही. ते लक्षण आहे बघा काय? शासनादिमत्वम गोह लक्षणम. शासन म्हणजे गळ्याखालचा पोळ, आणि आदी म्हणजे शासनादी हे काही धर्म ज्याच्या ठिकाणी असते त्याला म्हणतात गाय. आता गोत्व ही जाती बैलाच ठिकाणी राहते का गायीच ठिकाणी का दोघांच्या ठिकाणी? जसं मनुष्यत्व जाती स्त्रीच्या ठिकाणी राहते का पुरुषाच्या ठिकाणी? दोघांच्या ठिकाणी राहते. तसं गोत्व जाती बैलाच ठिकाणी राहील का गायीच ठिकाणी? दोघांच ठिकाणी. बरं, गाय हा शब्द नपुंसक लिंगी का बैल हा शब्द पुलिंगी?
नाही ना. बरोबर, मला वाटलं होतं गपकन तुम्ही म्हणून जाशाल तसंच झालं. तर गाय हा शब्द काय आहे, स्त्रीलिंगी आहे, आणि बैल हा शब्द पुलिंगी आहे ना. पण मग आता तुम्ही स्त्रीलिंगाचं लक्षण करायला लागला का पुलिंगाचं गाय म्हणताना? स्त्रीलिंगाचं. आणि गळ्याखालचा पोळ तर बैलाला असतो, मग लक्षण करायला लागला स्त्रीलिंगाचं आणि चाललं पुल्लिंगावर, झाले ना अतिव्याप्ती. तर ते म्हणतात ते सामासिक पद आहे, संक्षेपणम समासा. मग सामासिक पद काय, सासनादिमत्वम म्हणजे शासनादितेभ्य शासनादिभ्य, गळ्याखालचा पोळ जिच्या ठिकाणी आहे तेवढंच नाही, आणखी काही गोष्ट विग्रह केल्या जातात. ज्यावेळेला सामासिक पदाचा विग्रह करतो तर सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात ना. मग आदी तेभ्य, मग त्यासहित त्याच्यामध्ये बहुव्रीही समास आपल्या काय नाही का, उभयपद प्रधान, पूर्वपद प्रधान, उत्तरपद प्रधान, अन्यपद प्रधान, उभयपद प्रधान असतं ना. मग पूर्वपद प्रधान म्हणलं तर कोणता समास, पूर्वपद प्रधान, उत्तरपद प्रधान, उभयपद प्रधान आणि अन्यपद प्रधान. आता ते प्रधान ते उद्या सांगतो, पण एक मला आठवतो तेवढं सांगतो. तर अन्यपद प्रधान म्हटलं का बहुव्रीही समास आहे. बहुव्रीही समास हा अन्यपद प्रधान असतो. समासातले जी पद आहेत त्या पदाच्या त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत पुन्हा, तद्गुण आणि अतद्गुण. तद्गुण बहुव्रीही समास म्हणजे समासातले जे उच्चारलेले पद आहे ना त्याच्या अर्थासहित आणखी अर्थाचं ग्रहण करणं. आणि अतद्गुण म्हणजे ते उच्चारलेल्या पदाचा अर्थ पूर्ण सोडून देऊन अन्य अर्थाचं ग्रहण करणं, त्याला अतद्गुण म्हणतात. जसं उदाहरण बघा, पितांबर, लंबोदर, दशानन ही सगळी शब्द आहे. पितांबर यशस पितांबर, लंबोदर यशस लंबोदर, दशानन यशस दशानन. मग पितांबर म्हणलं तर कोण, पिवळा पितांबर शेला गगनी झळकला, गरुडावर बैसुनी माझा काय वरी आला. मग पितांबर सांगायचा का पितांबरधारी विष्णू सांगायचा? पितांबरधारी विष्णू पांडुरंग सांगायचा. पण मग ते पितांबर, पित म्हणजे पिवळा, अंबर म्हणजे वस्त्र, पण त्या पितांबरासहितच विष्णू आलेत ना, म्हणजे तद्गुण सविज्ञान. दश आनन यशस दशानन, 10 आहे आनन म्हणजे मस्तक ज्याला, त्याला म्हणतात दशानन. कोण? रावण. लंब उदर, लांब आहे उदर ज्याचं, असा ढेबऱ्या पोटाचा, कोण? गणपती बाप्पा आहे ना. म्हणजे इथे काय सांगितले, हे अन्य पद प्रधान आहे, पण त्या पदातला अर्थासहित आणखी काय अर्थ झाला ना. आणि एक म्हणला दृष्टम मथुरा मानय, दृष्ट म्हणजे पाहिलेली, मथुरा नगरी घेऊन ये. आता पाहिलेली मथुरा नगरी घेऊन येते ते का जावं लागतं, पाहायला जावं लागतं. पण हा वक्ता तर बोलला इथे अतद्गुण बहुव्रीही समास आहे. तसं या ठिकाणी शासनादिभ्य काय म्हणलं, शासनादिमत्व गोलक्षणम, गळ्याखालच्या पोळासहित आणखी काही गोष्टी जिच्या ठिकाणी असाल त्याला म्हणतात गाय. मग गळ्याखालच्या पोळासहित आणखी काही गोष्टी कोणाच ठिकाणी, गायीच्याच ठिकाणी. त्या स्त्रीलिंगाच्या ठिकाणी, पुलिंगाच्या ठिकाणी नाही. म्हणजे तिला मोठाले 4 सडा असतात. वृषभाला, बैलाला असतात का? नाही. भांड्यासारखी मोठी कास असते, बैलाला असते का? नाही. गर्भधारणा होते, प्रसव होते, दूध देते, बैल देतो का? मग आता हे सगळे धर्म कोणाच ठिकाणी आहे? फक्त गायीच्याच ठिकाणी, कोणाच ठिकाणी नाही, बैलाच ठिकाणी नाही. मग कोणता दोष नाही? कोणताच दोष नाही. मग कसं लक्षण झाले? निर्दुष्ट लक्षण झालं. कोणाचं? गायीचं. कोणता दोष नाही? पहिला अतिव्याप्ती नाही. का बरं? लक्ष्यावर लक्षण जाऊन अलक्ष्यावर जात नाही. कोणता दोष नाही? दुसरा अव्याप्ती नाही. का? कारण सगळ्याच गायीवरही लक्षण जातं. कोणता दोष नाही? तिसरा असंभव नावाचा दोष नाही. कारण केलेलं लक्षण गायीच्या ठिकाणी संभवनीय नाही का संभवनीय आहे? संभवनीय आहे. मग असं निर्दुष्ट लक्षण जसं कोणाचं केलं आत्ताच? नाही गाईचं निर्दुष्ट लक्षण कोणाचं केलं? जसं गाईचं केलं तसंच निर्दुष्ट लक्षण कोणाचं करतात इथे? सद्गुरूचं करतात. सद्गुरूचं निर्दुष्ट लक्षण करायचं म्हणजे तेही किती दोष नको? 3 दोष नको. 1 अतिव्याप्ती, 2 अव्याप्ती, 3 असंभव. अशा तिन्ही दोषरहित गुरुचं लक्षण करण्याकरता पहिलं पद ठेवलं श्रोत्रिय, दुसरं ब्रह्मनिष्ठ, तिसरं कृपाळू, असे 3 पद ठेवले. केवळ श्रोत्रिय असं पद ठेवलं असतं तर कोणावर अतिव्याप्ती झाली असते, आहे ना, असं आपण बोलल ना. तर केवळ श्रोत्रिय पद ठेवलं असतं तर जे शाळेवरती लेक्चर देणारे असतात, मोठे मोठे प्रोफेसर असतात, मोठे मोठे एखाद्या विषयावर PhD केलेले लोक असतात, ते सुद्धा अस्खलित वेदांत बोलतात. आपण काय सांगू, आपल्यापेक्षाही अगदी सुष्ठू पद्धतीने ते बोलतात. पण ते काय, बोलाचीच कडी बोलाचंच भात, जेवण या कोण तृप्त झाला, मुखी बोले ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण म्हणतो आपण. मग असं जर असेल, एखाद्याला परोक्ष ज्ञानच पाहिजे तर ते त्यांच्याकडनं भेटेल. पण एखाद्याने म्हटलं तुम्ही एवढं बोलता गाडीभर, तुम्हाला त्यातला काडीभर अनुभव आहे का? तो ते म्हणालणार नाही. म्हणले का? कारण ते काय नाही. पुढचं पद ब्रह्मनिष्ठ नाही. ब्रह्मनिष्ठ नाही म्हणजे रामकृष्ण परमहंस यांच्याकडे स्वामी विवेकानंद येण्यापूर्वी ते ज्यांना भेटायचे त्यांना म्हणायचे तुम्ही देव पाहिला का? आता काही प्रामाणिकपणाने सांगायचे नाही आम्ही नाही पाहिला,
पण काही काही ठक असायचे, गाठ पडली ठकठका म्हणतो आपण, त्याच्यावर मजा नाही तो का. ते म्हणायचे तुम्ही पाहिला, तर ते म्हणायचे हो पाहिला आम्ही. मग मला दाखवाल का, मग तिथे त्यांची बोलती बंद व्हायची. आता पाहिलाच नाही तर दाखवायचा कसा, म्हणजे ते काही नाही, ब्रह्मनिष्ठ नाही. पण रामकृष्ण परमहंसाकडे ते गेले, म्हणतात तुम्ही देव पाहिला का. म्हटले हो. अरे नरेंद्र, तू जितक्या दुरून प्रश्न विचारतो त्याच्यापेक्षा जवळून मी देव पाहिला. म्हणले मग मला दाखवाल का. बस खाली. बसले तर ते बाबा म्हणत असतात त्यांच्या भ्रुकुटीच्या मध्यवर्ती अंगठ्याचा स्पर्श केला आणि एक प्रकारचा शक्तिपात केला आणि त्यांची वृत्ती स्थूल सूक्ष्म कारण महाकारण देहातून काढून अधिष्ठानात लिहून ठेवली. लागला त्यांना निर्विकल्प समाधी, आणि तिथे काय केवळ आनंद. पण ती समाधी म्हणजे यांच्या पावरनी आहे ना ती. आता ती पावर काढून घेतल्याच्या नंतर पुन्हा जैसे ते पुन्हा हे दुःख. ते म्हणायला लागले मला पुन्हा तसं करा. नाही म्हणले आता ते कार्य झाल्याच्या नंतर, कारण सप्त ऋषीपैकी तू एक ऋषी आहे आणि विशिष्ट कार्य घेऊन या धरातलावरती आलेला आहे. ते कार्य झाल्याच्या नंतर तो आनंद तुम्हाला भेटेल, असं रामकृष्ण परमहंस बोलले. पण रामकृष्ण परमहंस त्यांना समाधीचा अनुभव देऊ शकले की नाही. का बरं. ते स्वतः त्यांच्याकडे आहे, ते ब्रह्मनिष्ठ आहे ना. म्हणजे ब्रह्मनिष्ठ समाधीचा अनुभव देऊ शकतात असं त्या सगळ्याचा अर्थ घेता येत नाही, परंतु ज्याच्याकडे तपाचं सामर्थ्य आहे आणि ब्रह्मज्ञानाचंही सामर्थ्य आहे त्यांच्या बाबतीत. पण बोलण्याकरता अनुभव तर पाहिजे ना. तो जे आपण बोलतो त्याला कुठेतरी केव्हा तरी कसा तरी थोडा बहुत अनुभव पाहिजे, म्हणजे थोडक्यात ते ब्रह्मनिष्ठही पाहिजे. आणि एवढं करून शिष्याचा उद्धार व्हावा ही त्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ पण असली पाहिजे. जर तळमळच नसेल तर ते कसं होईल. ते म्हणेल ना पृष्ठा कश्चित ब्रूयात, विचारल्याशिवाय सांगू नाही. विचारल्याशिवाय सांगू नये शास्त्र आहे, पण काय विचारल्याशिवाय सांगू नये, कोणाला विचारल्याशिवाय सांगू नये, हे देखील काय शास्त्र आहे. शास्त्र कुठे वापरावं याला देखील शास्त्र आहे. शास्त्र जर अनाठाई वापरलं तर ते शास्त्र नाही राहत, शस्त्र होतं, आणि ते तारक नाही मारक होतं. सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्याच बाबतीमध्ये गुरुजी कसे असले पाहिजे, श्रोत्रिय. श्रोत्रिय जर नसेल ना तर शिष्याने शंका केली तर उत्तर नाही देता येत. गुरुदेव म्हणले काय व्यासपीठ काय असतं. हे मूर्ख, एवढं ठोंबे झालं तुला व्यासपीठ माहिती नाही. अरे आपल्याकडे ज्वारीचं गव्हाचं तांदळाचं पीठ असतं ना. हो म्हणजे त्याचं परदेशामध्ये एक पीठ असतं त्याचं नाव व्यासपीठ आहे. असं उत्तर काय दिलं. श्रोत्रिय नाही, त्याला त्यांचाच अभ्यास नाही तर काय. ते आम्हाला बाबांनी सांगितलं होतं, मारुती बाबाने आमच्या पाठात त्यावेळेस. गुरुजी म्हणले काय तमसो माम ज्योतिर्गमय म्हणजे काय. मूर्खच आहेस, एवढा तुला कसं कळत नाही. अरे तमसो म्हणजे त्याची, माम म्हणजे मम्मी आई, ज्योतिर्गमय म्हणजे ज्योतिर्लिंगाला गेली, कोणत्या 12 पैकी कुठल्या तरी एकाला गेली. असं उत्तर देणं म्हणजे बरोबर आहे का. दिलं उत्तर, घडलेली घटना आहे. आता नाव नका विचारू, गावही नका विचारू, आपल्याला काही दिवस जगायचं, इतकं पंचनामा करणं बरं नसतं ते. पण उत्तर दिलं ना. म्हणजे हे उत्तर काय आहे. किंवा आपले वैद्य बाबा सांगायचे, तो मी ऐकलेला असेल, सर्वश चाहम. त्यानं सांगितलं महाराज चहा घ्या. नाही म्हणजे आम्ही घेत नाही म्हणजे गीतेतलं भगवंताचं तुम्ही मान्य ऐकत नाही. म्हणजे काय, गीतेत भगवंताने सांगितलं चहा घ्यायला, मग म्हणजे कुठे सर्वश चाहम. सर्वांनी चहा प्यावी. कशी करावी, रद्दी स्टो, रद्दी सन्नी विष्टो आहे ना, तर ते विष्टोच्या करता विष्टोवर करावी. आणि चोळाक्या संपल्याच्या नंतर म्हणले मग रद्दी कशाला म्हटले, रुदी नाही ते म्हणतात, रद्दी पेटून करावी, पण चहा प्यावी असं सांगितलेलं आहे. कितीच सांगितलेलं आहे. आणि ते कसे 18 अध्याय गुरुजीने सांगितले, शिष्याने ऐकलेत. आणि 18 अध्याय सांगून झाल्याच्या नंतर त्याने विचारलं, गुरुजी म्हणले काय सर्वोपनिषद गाव दोघधा गोपालानंदाला, ते 2 गधे कोणते काय तुम्ही सांगितलं नाही. गुरुजी म्हटले पहिला गधा मी, म्हणजे तुला काहीच कळत नाही तरी मी सांगत होतो, मला वाटायचं तुला सगळं कळतं. आणि दुसरा गधा तू, 18 अध्याय ऐकूनही तुला अजून काही प्रकाश पडला नाही. आहे ना. असं उत्तर देणं म्हणजे काय आहे. याचं कारण हेच आहे का त्यांच्याकडे श्रोत्रियत्वाचा अभाव आहे. श्रोत्रियत्वाचा अभाव म्हणजे श्रोत्रिय असले पाहिजे, म्हणजे शिष्याच्या सर्व कुशंका त्याला निवारण करतायत. श्रोत्रिय असले पाहिजे, जसे श्रोत्रिय असले पाहिजे तसेच ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे. म्हणजे त्यांना बोल तर ते बोलतातच, पण कधीतरी काहीतरी तुमच्या जीवनात त्याचा अनुभव आहे का, तुम्ही तो आनंद भोगला का, असं म्हटल्याच्या नंतर काही ना काही त्यांना त्याची अनुभूती सांगता आली पाहिजे ना. म्हणजे अनुभूतीचा ओलावा जर असेल वक्त्याच्या बोलण्याला तर ते श्रोत्याला आणखी भावतं, ते भावतं आणि ते हृदयात त्याचं परिवर्तनही होतं. याचा अर्थ आत ब्रह्मनिष्ठही असले पाहिजे, म्हणजे ब्रह्मात्मबोधात ते निमग्न असले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शिष्याचा उद्धार व्हावा, आपल्या भक्ताचा उद्धार व्हावा, आपल्या शरणांगताचा आश्रयाचा उद्धार व्हावा, ही त्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळसुद्धा असली पाहिजे. माऊलीच्या अंतःकरणामध्ये किती तळमळ आहे, किती तळमळ आहे. त्या तळमळीला अंतच नाही, अंत नाही, पार नाही. त्यांना जर तळमळ नसती तर ते खांबाकरता मंदिर झालं असतं का. त्यांच्या अंतःकरणात तळमळ नसती तर या जड भिंतीचं लोकांनी दर्शन घेतलं असतं का. त्यांच्या अंतःकरणात तळमळ नसती तर टोणग्याच्या मुखातून वेद आला असता का. त्यांच्या अंतःकरणात तळमळ नसती ते प्रेत ज्ञानेश्वरीचं लेखक झालं असतं का. किती तळमळ असली पाहिजे.
ही सगळी तळमळ आहे. म्हणून तर त्यांना नाथबाबा म्हणतात, आपण प्रमाण बोलून आलो, कृपाळू पुन्हा उदार. आणि माझा ज्ञानेश्वर म्हणजे उदार सुद्धा हे सुद्धा लक्षण घेतलं पाहिजे. अर्थात श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू, उदार असे सगळे सद्गुरूचे काय आहेत प्रकारची लक्षण आहेत. आणि नुसतंच श्रोत्रियपद ठेवलं तर जे प्रोफेसर असतात ना मग मोठ्या मोठ्या शाळेवर, पण तुम्ही बघा, तुम्ही ते इकडे शिकवत असतात, विद्यार्थी तिकडे फोन पुढे बघत असतात, त्या विद्यार्थ्याला बोललं तर तेही सहन करून घेत नाही. ते काय आपल्यासारखे साधक नसतात. शिष्य भावनेने, विद्यार्थी भावने, गुरु भावने नाही. ते म्हणतात तू तुझं शिकाच काम कर, आम्ही डोनेशन भरलेलं आहे, पैसे दिलेले आहेत. तेही तिकडे बघत नाही. हे आपला क्लास घेऊन त्यांना पेमेंट भेटतं, ते आपलं घेऊन शिकून मोकळे होतात आणि ते फोनमध्ये बघून घरी निघून जातात. काही कोणाला घेणं मासते ना देणं मासते असा प्रकार तो चालतो. म्हणजे त्यांच्यावर अतिव्याप्ती होईल ना. केवळ श्रोत्रियपद ठेवलं तर, त्याच्याकरता ब्रह्मनिष्ठ पद ठेवलं. बरं, ब्रह्मनिष्ठ पद ठेवलं तर काही काही ब्रह्मानंदामध्ये मग्न असतात, पण ते म्हणतात आप मर गए पिछे डूब गई दुनिया. ते काय स्वांत सुगाय तुलशी रघुनाथ गाथा. ते एक स्वामीजी आले होते वशिष्ठ योग वशिष्ठाचा अष्टादशाला. ते काय म्हणायचे, मस्त रे मस्ती में, आग लगे बस्ती में, दुनिया गई भाड में, हम हमारी मूड में. जगाचं काही घेणंच नाही. असे काही महात्मे आहेत, ते जगाचा विचार करत नाही, आपल्या आनंदात राहतात, आपण आपल्या मस्तीत राहतात. चांगली गोष्ट आहे, पण ते गुरुपदाला योग्य नाही. कारण त्यांनी त्यांचाच विचार केला, जगाचा विचार केला नाही, तर मग जगाच्या कल्याणात संतांची विभूती लावायचं कुठे. म्हणून तेही गुरुपदाला योग्य नाही, केवळ ब्रह्मनिष्ठच असेल तर. कारण निर्विकल्प समाधीमग्न महात्मा तो ब्रह्मनिष्ठच आहे, पण तो कोणाला उपदेश करतो का? मग त्याच्या पदद्वारा इतराचं कल्याण होईल का? म्हणून त्यांच्यावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून श्रोत्रियपद सुद्धा असलं पाहिजे. तसंच कृपाळूपद ठेवलं म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये कळकळ आहे, तळमळ आहे कोणाची, आपल्या शिष्याच्या कल्याणाची, तर आईवडिलावर ते लवकर लक्षण जाईल. आईवडिलाच्या अंतःकरणात किती तळमळ असते लेकराकरता. तुकोबरायच म्हणतात, मातेच्या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देव विसरे आपला जवळ घेता शिन गेला. किंवा लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त, आईशी कळवळ्याची जातीन करी लाभावी न प्रीती. मग माता पित्याला सुद्धा आपल्याला सद्गुरू म्हणावं लागेल. त्यांना गुरु म्हटलेले सकळ तीर्थाची धुरेजी एका माता पितरे, पण सद्गुरू पदाला ते योग्य होऊ शकत नाही. आणि जसं या लक्षणाने युक्त जर एखादी माता पिता असेल तर ते होईलही, नाही असं नाही. पण सर्रास म्हणजे सर्वांगीण रूपाने विचार केला, अपवादात्मक उदाहरणं सोडले तर माता पित्यावर अतिव्याप्ती होईल नुसतं कृपाळूपद ठेवलं तर. बरं असं बघा ना, ते काय हित नाही ठावे जननी जनका दावीला लौकिकाच्या रती. त्यांना हिताची तळमळ आहे पण हिताचं ज्ञान नाही, आणि गुरुजीकडे तळमळे असते पुन्हा ज्ञानही असतं. म्हणून एक एक कुठला तरी शब्द ठेवला तर ती कुठे कुठेतरी अतिव्याप्ती होते, आणि ती होऊ नये म्हणून हे तिन्ही पद गुरुच्या लक्षणामध्ये ठेवले. सद्गुरूच्या एक श्रोत्रिय म्हणजे वेदशास्त्र अध्ययन केला, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मात्मबोधात निमग्न असणारा, तीन कृपाळू कृपा करून आहे ना, कृपापूर्वक आपल्या सत्शिष्याचा रक्षण करणारा, आणि चौथं घ्यायचं म्हणलं तर उदार, ज्ञानाचं त्यांच्याकडे काय दातृत्व आहे, असे पद ठेवतात. एवढे पंक्ती आपण धावत्या वाचून घेऊन थांबू. सद्गुरूचे लक्षण. श्रोत्रिय म्हणजे बोला वेदशास्त्राचे अध्ययन केलेला, म्हणजे त्याला व्यासपीठ असं काही उत्तर द्यावं लागणार नाही, योग्य उत्तर देतील. नंतर ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मात्मबोधात निमग्न असणारा, म्हणजे बोलाचीच कडी असं नसून त्यांची त्याच्या पाठीमागे काय आहे अनुभूती आहे. कृपाळू म्हणजे शिष्यास उपदेश करण्याचे कळकळ बाळगणारा, कोणाप्रमाणे आई वडिलाप्रमाणे. माऊली ज्ञानेश्वरीत बोलतात ना, बाळकाचे नि धने दाहिजे का शिष्याचे नि झाले होईजे, हे श्रीगुरूची जाणीजे का प्रसवती या. म्हणजे आईचं स्तनपान करून बाळाने तृप्तीचा ढेकर दिला, आणि ओम पूर्णमदा पूर्णमिदम हा तृप्तीचा ढेकर एका सत्शिष्याने दिला, तर तो आनंद किती असतो हे एक आई झाल्याशिवाय आणि गुरु झाल्याशिवाय कळणारी गोष्ट नाही, असं माऊली म्हणतात. म्हणून ते कसे असले पाहिजे तर कृपाळू म्हणजे शिष्यास उपदेश करण्याचे कळकळ बाळगणारा, तो कोण आहे सद्गुरू आहे. वेदशास्त्राचे अध्ययन करून ब्रह्मनिष्ठ, वेदशास्त्राचं अध्ययन केलेलं आहे ना, मुखे शास्त्रविद्या असा आहे, किंवा वाचस्पतीचे पाडे सर्वज्ञता तरी जोडे आहे ना इथपर्यंत, आणि वेळी वे माझे दडे मै विवेने, मग अशी सर्वज्ञता त्यांच्याकडे आहे वेदशास्त्राचं अध्ययन करून. पण काय नाही, ब्रह्मनिष्ठ नसेल तर तो कोण नाही सद्गुरू नाही. बरं, ब्रह्मनिष्ठ असून शास्त्र अध्ययन नसेल तरी तो म्हणजे वरकड कोठे काही एक नाही, असं चालत नाही. ब्रह्मनिष्ठही पाहिजे आणि श्रोत्रियही पाहिजे. श्रोत्रिय आहे ब्रह्मनिष्ठ नाही, ब्रह्मनिष्ठ आहे श्रोत्रिय नाही, असं चालणार नाही. दोन्ही नाही तर मग बिलकुलच चालणार नाही. ब्रह्मनिष्ठ आहे म्हणून तो स्वतः काय आहे मुक्त आहे, म्हणजे कृतार्थ आहे. तोही म्हणेल मुक्तो का म्हणे मुक्ती परनिली नवरी, आता दिवसचारी केळी मिळे मुक्त. ते काय
कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. पण स्वतः तो आहे, पण इतराला तो उपदेश करत नाही. का? उपदेश करण्याकरता काय पाहिजे? श्रोत्रियपणा पाहिजे, आणि तो यांच्याकडे नाही. म्हणून म्हणतात ब्रह्मनिष्ठ आहे, म्हणून तो स्वतः मुक्त म्हणजे कृतार्थ आहे. परंतु शास्त्र अध्ययन नसल्यामुळे शिष्याकडून होणाऱ्या सर्व शंका निवारण करण्याचे काय नाही त्यांच्याकडे सामर्थ्य नाही. म्हणजे तेच आत्ताच बघितलं ना, शिष्या शंका करतो एक आणि हा उत्तर बोलतो देतो. बरं, काही काही ते शंकाही काय करावी हे शिष्यालाही कळायला पाहिजे, म्हणजे शिष्याचाही अधिकारच पाहिजे. एक राम नावाचा विद्यार्थी होता, त्याला म्हणले, राम तू कधी काही शंका करत नाही, किती विद्यार्थी प्रश्न विचारतात, तू काहीच विचारत नाही. रामलाही अपमान वाटला, 100 विद्यार्थी काही ना काही आठवड्यातून शंका करतात, आपण टेबल पुढच्या वर्गात गेले पण आपण जागेवरच आहे, आपण कधी शंकाच केली नाही. त्याला वाटलं आणि त्याने ठरवलं उद्या काय करून शंका करायची. रस्त्याने जाता जाता 2 किलोमीटरचा रस्ता तो विचार करायला लागला, काय शंका करावी, काय शंका करावी. तेवढ्यात त्याने एक म्हशीचं वाघरू पारडू पाहिलं, आणि ते पारडू पाहता पाहता पारडू होतं 3 फूट, आणि त्याने चिपाड खाल्लं 9 फूट. आणि तो गुरुजीकडे गेल्याच्या नंतर हजेरी होण्याच्या अगोदर, गुरुजी बोले शंका. गुरुजीला आश्चर्य वाटलं, राम कधी न बोलणारा राम शंका करतो. गुरुजी म्हटले, हजेरी बाजूला ठेव, रामची शंका ऐका रे बाळांनो. तुम्हाला गुरुजी, मी येताना रस्त्यानं 9 हात चिपाड आणि 3 हात पारडू बघितलं, आणि त्या पारड्याने पाहता पाहता ते 9 हात चिपाड खाऊन भस्त केलं. मग ते 9 हात चिपाड 3 हात पारडाच्या पोटात कसं गेलं ही माझी शंका. गुरुजी म्हणायला लागले, 3 फूट त्याच्या गेलं, 3 फूट तुझ्या गेलं, 3 फूट माझ्या गेलं, बस खाली म्हटले. काही शंका आहे म्हणजे काकस्य कतिपय दंतानी गर्दभस्य कतिपय भाला, कावळ्याला दात किती, गाढवाच्या अंगावर केस किती, हे शंका करणं म्हणजे निरर्थक आहे. मग शंका कोणती असावी? काही मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे पुसावेशे, हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील, काही बिरडे फिटेल काही तो स्वामी भेटेल, युगावनी वडील निमिषमाने, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी का असेल तो मासी ठावा. अशा पद्धतीचा प्रश्न असावा. म्हणून म्हणतात शंका निवारण करण्याचे सामर्थ्य नाही कोणाकडे? ब्रह्मनिष्ठ आहे काय नाही? श्रोत्रिय नाही, तर मग त्याच्याकडे शंका निवारण करण्याचं सामर्थ्य नाही. म्हणून तो म्हणजे कोण? ब्रह्मनिष्ठ महात्मा गुरुपदास काय नाही, योग्य नाही. शास्त्र अध्ययनाने काय होतं? बुद्धीत वाद करण्याचे चातुर्य येते. शास्त्र अध्ययन जर केलं ना तर मनुष्याला चातुर्य येतं. म्हणजे हा शंका कुठल्या हेतूने करतो? ही शंका कर्मकांडातली आहे का, उपासना कांडातली आहे का, ज्ञानकांडातली आहे, क्रियेची भ्रष्टता घालवणार आहे का, घालवण्याकरता आहे का, भावनेतला व्यभिचार घालवण्याकरता आहे का, विचारातला संशय घालवण्याकरता आहे, प्रमाणगत संशय आहे का, प्रमेयगत संशय आहे का, विपरीत भावना आहे, जगतविषयी संशय आहे का, जीवविषयक संशय आहे का, आत्मविषयक संशय आहे, हे सगळं ते कळालं पाहिजे. त्याचं नियत उत्तर काय ते माहिती असलं पाहिजे, ते उत्तर देण्याचं यांच्याकडे सामर्थ्य असलं पाहिजे. हे सगळं करण्याकरता त्यांच्याकडे श्रोत्रियता असली पाहिजे. म्हणून म्हणतात त्यामुळे शिष्यास सर्व शंका निवृत्त करता येतात. कधी? श्रोत्रिय म्हणजे शास्त्राचं अध्ययन केल्याच्या नंतर. आणि ते शास्त्र अध्ययन नसल्यामुळे शिष्यास निसंदेहबोध होणार नाही. म्हणून तो कोण असला पाहिजे? ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे. तो म्हणजे कोण हो? सद्गुरू. तरी त्यास गुरु म्हणता येणार नाही. म्हणजे काय आहे काय नाही म्हणून गुरु म्हणता येणार नाही. ब्रह्मनिष्ठ आहे पण श्रोत्रिय नाही म्हणून गुरु म्हणता येणार नाही. का? तर शिष्याच्या शंका ते निवृत्त करू शकत नाही. पण अपवाद म्हणून पुढे बोलतात बघा, ज्या अधिकाऱ्या शंका येणार नाही असे काय असतात? कानावाचनाची भेटी, सरिसाची पैकी रिटी, वस्तू होऊन उठी पण कवणू एको जो, विरळ आहे कोणी तो का त्याशी लोटांगणे. ज्याच्या अंतकरणामध्ये कुठली शंकाच नाही त्याला सांगितलं बाळा तत्वमसी, तो म्हणतो गुरुदेव अहम ब्रह्मास्मी. असं जर असेल उत्प्लावना सरिसा, तर तशा उत्तम अधिकाऱ्याकरता ते आहेत. पण असे उत्तम अधिकारी किती आहेत? विरळा कोणीतरी आहेत. असे उत्तम अधिकारी फार नसतात. म्हणून म्हणतात ज्या अधिकाऱ्यास शंकाच येणार नाही असा सत्वशूल शुद्ध बुद्धीचा अधिकारी असेल तर त्यास त्या ब्रह्मनिष्ठ आहे ना, म्हणजे ब्रह्मात्मबोधात ते निमग्न आहेत. अशा ब्रह्मनिष्ठ पुरुषापासून काय होईल? ब्रह्मात्मबोध होईल. पण ज्या अधिकारी पुरुषास शंका असतील त्यास उपदेश करण्यास तो म्हणजे कोण? तो ब्रह्मनिष्ठ महात्मा योग्य नाही. म्हणून तो गुरु नाही. आता गुरु संबंधी आपलं शिष्यासंबंधी गुरुचं मुख्य कर्तव्य काय याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.